राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंदघना विनाशा, सकल देवाधिदेवा, कृपाळवा श्री केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषशयना, कमलनयना कमलापदे, कामिनी मोहना मदनमूर्ति, भवतारका दरिद्राक्षिति, वामनमूर्ति त्रिविक्रमा, अगाये सगुणाचे निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, सुदेव देवके नंदना, बाळरांगणा बाळकृष्ण, तुकाला लोटांगणे, मज ठाव द्यावा श्री चरणी, हेची करीतसे विनवणी, भवबंधने सोडवावे, भवबंधने सोडवावे, भवबंधने सोडवावे। पांडुरंग हरे वासुदेव हरि, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। पुरुषोत्तम भगवान की जय। आज मंगळवार पंचमी, आधिक कृष्ण पक्ष, चतुर्थी आहे 12 वाजेपर्यंत, नंतर लागणार पंचमी, कृत्तिका नक्षत्र, सिद्ध योग। उद्या पंचमी आहे 3 वाजेपर्यंत, रोहिणी नक्षत्र। उद्या व्यतिपात नावाचा पर्वकाळ आहे, सुवर्णदान, तिलदान, घृतदान। उद्या 7 तारीख आहे। त्यानंतर वैधृती अमावस्येच्या दिवशी आहे आणि द्वादशी पर्वकाल 14 तारखेला आहे। अशा प्रकारे पंचांग सांगितलं। आता भगवंताचं गुणांवर्णन। काल आपण असं पाहिलं की सगळे ऋषी, देव, इंद्र, गण, वणू आणि ब्रह्मदेव नारायण आश्रमाच्या ठिकाणी भगवंताला उठवण्याकरता पुरुष सूक्ताच्या द्वारानं वेद घोष करत आहे। आणि वेद घोष झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि म्हणाले, देवता हो, तुम्हाला कुठे युद्ध करायचं आहे, तुम्हाला कोणापासून भय झाला आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता पडली आहे, तुम्हाला कोणत्या वस्तू पाहिजे आहे, ज्या माझ्याजवळ आहे ते सगळं तुमचंच आहे। दानवांच्याकडून तुम्हाला काय त्रास आहे, कोणतं अमंगल कार्य लोक करत आहे की त्या अमंगल कार्यामुळे लोकांना कष्ट होत आहे, मी शीघ्र सगळं ओळखलं आहे। तुम्ही तुमच्यामध्ये एकचित्त करा, मी आता शय्येचा त्याग करतो आणि तुमच्या कल्याणाकरता उभा आहे। मला तुम्ही असं सांगा की तुमच्या सगळ्या ऋषी लोकांची कोणत्या प्रकारे मी सेवा करू, असं भगवंताचं वचन आहे। परमात्मा सुद्धा जगाची सेवाच करतो। ज्याप्रमाणे परमात्म्याची सेवा आपण करतो त्याचप्रमाणे परमात्मा सुद्धा आपली सेवा करतो। म्हणून घरामध्ये तुम्ही एक मुद्दा लक्षात ठेवा,
मी सगळ्यांचं करतो असं म्हणू नका. सगळ्यांची आपण सेवा करतो. आपण सेवा करतो असं म्हटलं की मग पोरं आणि सुना आपल्या सेवा करतील. आपण काय म्हणतो, मी पोचतो मी पोचतो. मग ते म्हणे पोचता का, पोचा. मोठे मुद्दे आहे, महत्वाचे आहे. काल 4-5 लोकांनी मला येऊन सांगितलं, म्हणे दादा कानातला मळ निघून गेला. म्हटलं आणखीन लिक्विड टाकतो उद्या, ही मळच राहू देऊ नका. ही जीवाची मळमळ आणि तळमळ आहे ना, हीच गेली पाहिजे. तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू, षडरिपुकुळ माझा तोडियाचा संबंधू. हे जे षडरिपू आहे यांचा संबंध तोडण्याकरता भगवंताला करुणा भाकली पाहिजे. आणि जशी जशी आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून, आपल्या इंद्रियातून करुणा भाकली जाते, तसा हा करुणाघन प्रसन्न होतो. परमात्मा दयेचा सागर आहे, दयाघन आहे, दयानिधी आहे, दीनानाथ आहे. किती नाव आहे भगवंताचे. वैशंपायन सांगतात, जन्मेजया भगवान विष्णूचं वचन ऐकल्यावर लोकपितामह ब्रह्मदेव आपली हितकारक गोष्ट ऐकून सांगता है देवाला, असुरांचा संहार करण्याकरता तुम्ही या. युद्धाची वेळ आली आहे. आपण अभयदायकाचे कर्णधार व्हा. म्हणजे जगाला काय पाहिजे आहे, अभय. आज सुद्धा जगाला काय पाहिजे आहे, कोणीतरी असं सांगणारं पाहिजे की घाबरू नका. पहा एवढे संत महात्मे आहे, पण अजून एकही संत महात्मा असं म्हणत नाही घाबरू नका. हे राज्यकर्ते म्हणताय, पण ते आठवड्याला काही म्हणतात, तर दुसऱ्या आठवड्याला काही म्हणतात, तर तिसऱ्या आठवड्याला काही म्हणतात. म्हणता त्यांनाच त्रास होऊन जातो. कारण हे सेवा म्हणून करत नाही. लक्ष ठेवा, ज्या वेळेला आपण सेवाभाव ठेवू तेव्हा आपल्या कार्याला, ईश्वराला यश देणं भाग पडतं. म्हणून घरामध्ये सुद्धा काम करताना, आजच सकाळीच आम्ही सांगितलं ना, की आपल्याला जर ते वावगं दिसतं, तेव्हा जोडे, चपला, कात्री, त्याच्यानंतर अमंगल वस्तू, फाटके फडके, त्याच्यानंतर घाणेरड्या वस्तू, ह्या समोर नको. डस्टबिन कोपऱ्यात पाहिजे. हे काय करतात, यांच्या मध्ये असलेली जी दृष्ट शक्ती ती आपल्या डोळ्यात जाते. जोड्या चपला जर समान असले ना तर बरे वाटतात, पण एक इकडे एक तिकडे असले तर. आता कात्री, सुऱ्या, चाकू, हे जे वस्तू आहे ना, या कापायच्या आहे, म्हणजे शस्त्रधार आहे. यांच्यामध्ये वाईट एनर्जी आहे, तुमच्या शब्दात म्हणजे ती आपल्याला लागते. म्हणून घरामध्ये या वस्तू इतरस्त पडायला नको. कपडे घडी घालून असते तर छान दिसतात, पण एक शर्टाचा एक हात बाहेर आणि दुसरा हात मध्ये. हात पुसाचा रुमाल बुटापाशी. तर हे जे झालंय अडकीत, ते या ज्या गोष्टी आहे ह्या काय करतात, दृष्ट शक्ती फिरकत असतात. कारण यांच्यामध्ये गुण कोणता आहे, दृष्ट. म्हणून घरात इतरस्त नसावं. पहा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अव्यवस्था भार असते, आणि अव्यवस्थेनं लक्ष्मी, शांतता, दया, धृती हे राहत नाही. पहा एखादी गृहिणी असते ना, तिने घर बीर झाडलं, सगळं सामान लावलं की अशी उभी राहते आणि एकदा पाहते, मस्त काम झालं बा. म्हणजे तिला समान, म्हणजे तिच्यात ती एनर्जी येते. तुम्ही एनर्जी टॅबलेट खाताय रोज. पहा ना, काय 8 महिने झाले जो तो म्हणतो एनर्जी वाढली पाहिजे, एनर्जी वाढली पाहिजे. 2-4 लोकांनी सांगितलं सकाळी पळा, एनर्जी वाढून जाईल. कोणी म्हणे हे खा, त्या टी व्हीवर तर अशी जाहिरात चांगले, कोणी म्हणतं च्यवनप्राश खा, तर कोणी म्हणतं ही गोळी खा, तर म्हणे कोणी तुळशी खा. आतापर्यंत त्या तुळशीला शिव्या देत होते, पूजा काय करता, पूजा काय करता. आता तिच्याने एनर्जी येते म्हणे. तुळशीच्या गोळ्या घेत आहे, कोणी लिक्विड घेत आहे, कोणी काही घेत आहे. साधे तुळशीचे पानं कचाकच खाऊन जा, तिला पाणी घाला. ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे तो. दिवसा रात्री दोन्ही वेळा ऑक्सिजन देणारा आहे. केवढं विज्ञान आहे भारतीय संस्कृतीचं बघा. ते पर्णी नावाचं झाड लावून ठेवलंय, इतका घाण वास येतो गावामध्ये, लोकांनी तोडायला सुरुवात केली.
कोणीतरी एक बोंब सोडली की याच्यामुळे कॅन्सर होतो, झालं. झाडं लावताना कोणी सज्जन लोकांना विचारायला पाहिजे. ढगाला गळी कुळण सुळबाभर वळती चळ, असे तर तुमचे वन विभाग आहे. कोणाला सज्जनाला विचारा, कोणा संतांना विचारा, कोणाला ऋषीला विचारा. एका संताने काम केलं तर ते 2-4 झाडं तोडले तर त्याला 50 लाख रुपये दंड करून टाकला. विचार करा. दृष्ट शक्ती जी आहे ती अमंगल वासानं निर्माण होते, लक्ष द्या. म्हणून अमंगलहारी तुलसीरामायण म्हणतं. अमंगल, मग सगळ्यामध्ये मंगल काय आहे तर मंगलम भगवान हरिही. भगवान जगामध्ये अहो अत्तर चांगलं गुलाबाचं होतं, मोगऱ्याचं होतं, तुम्ही त्याच्यामध्ये दुसरं अल्कोहोल टाकलं, फ्रेश व्हायला लागले तुम्ही. आता अल्कोहोलने माणूस कधी फ्रेश होणार आहे का? ती धुंद आहे, ती सत्य आहे. म्हणून अभय देण्याकरता तुम्ही देवतांचं भय दूर करा. जोपर्यंत देवराज इंद्र विजयी आहे तोवर आसुरांचा संहार होईल आणि जगाचं लक्षण होईल. तोपर्यंत धर्म राहील. मनुष्याला भय नाही. आता मनुष्याने काय केलं पाहिजे? जो मनुष्य सत्य धर्मतत्वावर राहतो तो चिंतारहित राहतो आणि धर्म अनुष्ठानात लागून राहतो. धर्मवान मनुष्य पाहता, बरेच लोक आहे ना, कोणी गजानन महाराजाचं पारायण करत आहे, कोणी साईबाबाचं पारायण करत आहे. या काळामध्ये लोकांचं चाललं आहे किंवा वेळ मिळाला आहे ना, आता कुठे जाण्यापेक्षा आपण पारायण करून टाकू, आपण देवाचं नाव घेऊन टाकू, आपण ज्ञानेश्वरी वाचून टाकू, आपण अमुक वाचून टाकू. कारण ते आता त्यांनी पाहिलं की इथे आपली शक्ती अपुरी पडते, आपली बुद्धी अपुरी पडते. मग काय करायचं? धर्म अनुष्ठान. पांडवांना ज्या वेळेला दुर्योधनाने अपमानित करून वनात काढलं तेव्हा पांडवांनी काय केलं? भगवंताकडून कथा ऐकून घेतल्या, धर्मानुष्ठान केलं. आणि तिकडे दुर्योधनानं काय केलं? रोज एक अक्कल लढवायचा, तो पांडवांना कसा हरवायचं. पांडवांना अक्कलमध्ये त्याची अक्कल चालली गेली. कारण दुर्योधन आखडू होता. हे तर भीष्म पितामहांना विचारलं असतं तर दुर्योधन आणि पांडव एकत्र राहिले. पण भीष्मांना काय कळतं? ते तर आपले नौकर आहे, आपल्या तुकड्यावर जगतात, आजोबा असल्यावर सुद्धा. आता तर या नवीन सुना आल्या ना, यांची एक ॲक्टिव्हिटी सांगतो तुम्हाला, घरोघर तुम्हाला ऐकू येईल. आजच सासऱ्याचा फोटो घरात ठेवायचा नाही म्हणे, माळाच्यावर ठेवायचा, कारण ते बददुआ देतात. हे पहा, ह्याला नवीन ॲक्टिव्हिटी आली आहे. कोणतेही पूर्वज तुम्हाला बददुआ देणार नाही. ते तुम्ही त्यांच्या वंशाचं झाड आहात, तुम्ही त्यांच्या वंशाचं फूल आहात. कोणी म्हणतं पितरांचे फोटो दक्षिणेला लावा, कोणी म्हणतं इकडे लावा. अरे काय, कशा करता मनामध्ये हे भ्रम घालून घेतात? ते तुमचे वंशज आहे, तुम्ही त्यांचे फुलं फळं आहात. कोणीही मनुष्य आपल्या वंशाचा नाश करत नाही. लोकांनी तुमच्या मनामध्ये भय निर्माण करून दिलंय, तुमचं सत्य गेलंय आणि धर्मानुष्ठान गेल्यामुळे तुमच्या मनामध्ये भयकारक विचलित बुद्धी निर्माण झाली आहे. काही सांगता आणि तुम्ही ऐकता क्वालिफिकेशन असलेले लोक सुद्धा. कारण क्वालिफिकेशन जे घेतलं आहे ते तुम्ही जीवनाकरता नाही, फक्त भरपूर पगार मिळावा याच्याकरता शिकलेले आहात. आणि पगार मिळून काय करू? चैन करू. चैन आहे असं नाही की आईवडिलांची सेवा होईल, राष्ट्राला देऊ, अमुक करू, सत्कर्म करू, विद्यार्थ्यांना देऊ, कोणाला घडवू नाही. कारण सुबुद्धी होणार नाही. कारण सुबुद्धी धर्मसंस्काराने होते. म्हणून कोणाला भय राहणार नाही. सगळे धर्माचे अनुष्ठान. अकाल मृत्यू येणार नाही. जर धर्म अनुष्ठान असलं तर अकाली मृत्यू येणार नाही. वय झाल्यावर मृत्यू येईल. धर्म अनुष्ठान असलं तर व्याधी असेल पण व्याधीने तुमची तडफड होणार नाही. मनुष्याचे जे अधिपती पृथ्वीलोक नरेश आहे यांनी प्रजेला 6वा भाग कर घ्यावा. पहा काय सांगितलं आपल्याकडे. आता तर राज्यकर्ते कसे बोचकताय,
कमाईतला 6वा भाग घ्यायला सांगितलाय. हे म्हणता अर्धा, 50-50. आपसामध्ये कधी भेद कलह होणार नाही. जर कर प्रमाणबद्ध घेतला तर राजा आणि प्रजा यांच्यामध्ये कलह होणार नाही. जे राजे सदा प्रजेचं कल्याण इच्छिता त्यांची निंदा कोणी करणार नाही. जे राजे अर्थामध्ये कमी पडतात त्यांनी न्याय रचित खजिना भरावा न्यायानं. आणि जनतेला अशी सवय लावावी की घाबरू नका, सगळं सत्य करा. जनता काय करते हल्ली? घाबरून जाते. आणि घाबरून गेली की जनता चुकून जाते. म्हणून जनतेला भय नको, दबदबा नको, आदर पाहिजे. काय पाहिजे? आदर पाहिजे. क्षमा करण्याची सवय ठेवा. जनपदाचं पालन करा. दंड हा योग्य द्या. चारी वर्णांची रक्षा करा. कोणालाही उद्विग्न होऊ देऊ नका. मंत्र्यांच्या द्वारानं, कर्मचाऱ्यांच्या द्वारानं कार्य नीट चाललंय की नाही याचं लक्ष द्या. आपल्या घरामध्ये पुत्र कन्या चांगलं वागताय की नाही याचं लक्ष द्या. आपली पत्नी आपल्या भावांमध्ये, जावांमध्ये, दिरांमध्ये काही भेद करते आहे का याच्यावर लक्ष ठेवा. आपलं घर आपल्याला मंगल ठेवायचं आहे असं लक्षात ठेवा. नुसतं घराला मंगल निवास देऊन चालणार नाही. यशोधन घराचे नाव बघा तुम्ही. त्या पुण्याला एक सोसायटी आहे, वेदांत सोसायटी, आणि त्याचा जो चेअरमन आहे तो त्रासच देतो लोकांना सगळ्यांना. वेदांत सोसायटी लक्षात ठेवा. असे कर्म व्हायला नको. सोसायटीमध्ये ज्या त्या अधिकाऱ्याला ज्याचा ज्याचा जसा भाग असेल त्याला तशी जी सवलत ठेवलेली आहे ती दिलीच पाहिजे. एकाला कमी आणि दुसऱ्याला जास्त. एकाच्या घरी मोठा नळ आणि एकाच्या घरी बारीक नळ असं देता कामा नये. जो तो त्याच्याबरोबर. दीक्षा ग्रहण करणारे जे ब्राह्मण आहे यांनी दक्षिणायुक्त यज्ञाच्या द्वारानं भगवंताची आराधना करावी. ब्रह्मचार्याचं पालन करावं. वेद अध्ययन करावं. त्यांच्या योगानं जगाचं पाप नष्ट होतं. ब्राह्मणांनी देवधर्म आणि पितर हे कर्म लोकांकडून करून घ्यावं, नुसतं सांगू नये. कारण सगळेच धर्मतत्पर नसतात. म्हणून काही धर्मतत्पर बनवण्याकरता त्यांना ईश्वराच्या कथा, ईश्वराची गोष्ट सांगून त्यांची धर्मावर श्रद्धा वाढवावी. जर ब्राह्मण खोटं बोलला तर दुसऱ्या लोकांची श्रद्धा धर्माच्या वर कमी होते किंवा श्रद्धेला तडा जातो. आपल्याला लाभ नाही झाला तरी चालेल, पण जगात धर्म वाढला पाहिजे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. भगवंताचं नाव घ्यायला सांगावं. आपल्या महाराजाचं आपलं नाव नाही जोडून द्यावं की अमुक महाराज की जय हो, अमुक महाराज की जय हो. हल्ली तसंच झालंय. देवाचं नाव घ्यायला सांगू. पहा आमच्या संतांनी, वारकरी लोकांनी काय केलं? पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संतांचं नाव देवाला जोडून दिलंय. देवाचं नाव संतांना जोडून दिलंय. इकडे नमः पार्वती पतये हर हर महादेव. राजाधिराज रामचंद्र भगवान की, राघवेंद्र सरकार की, राधा महाराणी की जय. सिद्धांत लक्षात ठेवा. आपल्या कुलस्वामिनीचा जय जयकार रोज घरात करा. जगज्जनी कुलस्वामिनी एकवीरा माता की जय. आमची कुलदेवता जी आहे ना, ते आम्ही कोणत्याही गावाला गेलो तर रस्त्यात लागते. आता एखाद दिवशी काही असं वेळ नसतो, ते गाडीने जायचं असतं, तर ते गाव लागल्यावर त्या गावाच्या शिवेवर एक नारळ दक्षिणा ठेवायची, आम्ही नमस्कार करायचा आणि मग पुढच्या गावाला जायचे.
गावात गेलं तर खूप वेळ लागतो, म्हणून ते तिकडून येताना सुद्धा पुन्हा तिथे उतरायचं गावाच्या बाहेर, कारण भगवती आहे ती कुठे असते, कशी आहे ती, तिचं वर्णन करतो. आता नवरात्रात करायचं आहे, विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारणे, या विश्वामध्ये संपूर्ण भरलेली आहे. आणि तिला कळतं की हे जळगावून निघाले, मग ती आपली गाडी पोहोचत नाही तेव्हा तिथे हजर असते आशीर्वाद द्यायला. जशी आई बहीण कोणालाही स्टेशनावर भेटायला जाते, कारण ती तिची दया असते भगिनीमध्ये, आईमध्ये प्रेम असतं, म्हणून काहीतरी घेऊन जाते. आणि तुम्ही काय म्हणता, कशाला आणलं हे, मी वडापाव खाऊन येईल, असे असतं तुम्ही. पण ती प्रेमानं काहीच घेऊन येते. जी काही आणत नाही ना ती बहीण राहत नाही. लक्षात ठेवा, भगिनी बनण्याचं काम आहे. काही भावाला खायलाच घेऊन जायचं, दुसरं नाही न्यायचं. पण चॉकलेट बिकलेट नाही न्यायची बरं. हां, नाही, काहीतरी आपण करायचं. पहा, काही भावांना बहीण डबा घेऊन जाते, तर ते डबा खाल्ल्या रात्री 11 साडे 11 वाजता रेल्वेत डबा खातात आणि लगेच रात्री फोन करतात, काय तुझी चटणी होती, हा मी फ्रेश होऊन गेलो. आता चटणी काय, चटणीच असते, पण तिने पाठवलं आहे, आपण खाल्लं, फोन केला की तिला आनंद होतो. पहा, असं तुम्हाला दिलं तर तुम्ही फोन करता का कधी नवऱ्याला लगेच सांगते, बा माझ्या भाऊने फोन केला. लक्षात ठेवा, भगिनी दयामूर्ती, भगिनी दयेची मूर्ती आहे. आई प्रेम मूर्ती. ज्याला प्रेम शिकवायचं असेल त्याने आईपासून शिकावं. साने गुरुजी आईला फार मानतात, म्हणून ते म्हणतात, सगळ्या मंत्र्यांच्या द्वारानं चतुरंग सेना सन्मानित करावी. विग्रह, यान, आसन आणि क्षत्रियांमध्ये म्हणजे सैन्यामध्ये द्वैत भाव निर्माण करू नये, नाही तर सेना फुटते. हल्ली राजकारण काय आहे, आपल्या पक्षाचे लोक असतील त्यांना भूषण पद द्यायचे, आणि वैरभाव निर्माण झाला की त्या ठिकाणी सेनेमध्ये फूट पडते. म्हणून शिवाजी राजांनी केलं समभाव, सगळ्यांना जवळ घ्यायचे, चुकलं तरी जवळ, पण आणि जवळ घेतल्यावर जर चुकला तर मृत्यूदंडच. पहा, पक्षी सुद्धा हरीची कथा ऐकण्याकरता आतापर्यंत ते जवळ नव्हते. तेव्हा तुमच्या समोर पक्षी कसे येत आहे आणि कथा ऐकताय. आतापर्यंत काही त्यांना खायला नव्हतं का इतके सकाळपासून, पण कथा सुरू झाल्याबरोबर पक्षी जवळ, कथेच्या जसे जसे जवळ यायला लागले. कारण कोणाची कथा आहे, प्रेमामृताची. पहा तुम्ही, गोकुळामध्ये हे पशु पक्षी जीव जंतू भगवंताच्या जवळ खेळायचे. तुम्हाला आज प्रात्यक्षिक दिसत आहे की कथेमध्ये हे आलेले आहे. अगदी त्या मधल्या सभा जिथे कथा चालली तिथे येत आहे, ते काहीतरी किडा मुंगी दाणा उचलताय आणि भगवंताची कथा श्रवण करताय. लोकमान्य टिळक जेव्हा गीता रहस्य लिहायचे तेव्हा त्यांच्या खांद्यावर चिमण्या बसायच्या, कारण निरामय वृत्ती झाली होती लोकमान्य टिळकांची. त्यावेळेस भूतलावर वैदिक आणि लौकिक धर्मशास्त्र 3 प्रकारचं कर्म दिसलं पाहिजे. आता वैदिक म्हणजे वेदाच्या मंत्रानं, लौकिक म्हणजे आपण सामाजिक जे व्रत करतो, सत्यनारायण, गणपती, देवी, हे सामाजिक व्रत आहे. वैदिक व्रतामध्ये यजमान आणि गुरुजी, सामाजिक व्रतामध्ये गुरुजी आणि समाज. पहा तुम्ही कोणाच्या घरी गेले, देवपूजा मांडून पाहिली की तुम्हाला घरी येऊन आपल्याला कडे तसं करावंसं वाटतं. कारण काय, ती सामाजिक बुद्धी झाली पाहिजे. समाजामध्ये धर्म टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, आणि कर्म चांगलं घडलं पाहिजे. राजानं सुद्धा चांगल्या कर्माला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राजाने सुद्धा जे चांगले लोक असतील, जे चांगलं कर्म करत असतील, जे वीर शूर धर्मनिष्ठ, यांचा सन्मान करावा आणि साक्षात्कार घडवावा. या पृथ्वीवर सत्ययुगामध्ये उत्साह टिकला पाहिजे. सत्ययुग कोणाला म्हणतं, सगळ्यांमध्ये उत्साह पाहिजे. जसं घरामध्ये एकच आई काम करणारी असली
तर त्या घरामध्ये दुःख येतं. म्हणून नाही, सगळ्यांना उत्साह पाहिजे. हातोहात सगळी कामं केली तर कर्मचारी कमी लागतात. हातोहात कामं नाही केली तर मग कर्मचारी जास्त लागतात. कर्मचारी जास्त लागले की द्रव्य जास्ती द्यावं लागतं. द्रव्य जास्ती द्यावं लागतं. म्हणून या पृथ्वीवर उत्पात होणार नाही, आकाशामधली गती विचित्र होणार नाही, नक्षत्र आणि चंद्रमा हे संयुक्त होऊन चालतील. हे बघा, तुम्हाला एप्रिल महिन्याचं वर्णन सांगतो. एप्रिल महिन्यात असं हे आलं होतं की 4 ग्रह वक्री झाले, उलटे चालले. पाक कसा दुश्चित काळ आला. आता इथे काय लिहिलं आहे, ग्रह अनुकूल चालले पाहिजे, म्हणजे सरळ चालले पाहिजे. कोणी उलटं चाललेलं कामाचं नाही. उलटं कोण चालतं? आपल्याकडे सांगितलंय भूत. भूत आणि दुसरं उलटं चालण्याची एक दृष्टांत सांगतो. हनुमंतरायांचा अवतार झाला आणि त्यांना विद्या शिकायची होती. आता यांचा चंचल स्वभाव होता लहानपणी, त्यामुळे कोणताच ऋषी विद्या शिकवायला तयार होईना. तेव्हा अंजनीने सांगितलं, अरे हनुमते, तू असं कर, सूर्यनारायणाला विद्या विचार. सगळ्या विद्येचा अधिपती सूर्यनारायण आहे. म्हणून हनुमान गेले सूर्याकडे. सूर्यनारायण म्हणे, बाबा कशाला आला रे, तू तर लहानपणी मला खायला आला होता. म्हणे, नाही महाराज, मला विद्या शिकायची आहे. आता विद्या शिकायची असं म्हटलं की कोणी नाही म्हणू शकत नाही. हल्ली सगळे लोक पैशानं विद्या शिकवतात. पूर्वी विद्या शिकायचे पैसे नव्हते. हे पेटी, तबला, गाणं. आता तर रांगोळीचा कोर्स करता पैसे आहे. ह्या हातोहात विद्या शिकवल्या जात होत्या. 64 कला. तो सूर्यनारायण म्हणे, मला वेळ कुठे भाऊ, मला तर दिवसभर चालावं लागतं. हनुमान म्हणाले, मला उलटं चालता येतं, मी उलटा चालेल, तुम्ही सरळ चाला आणि मला विद्या शिकवा. हनुमान विद्या शिकण्याकरता कष्ट सहन करावे लागतात. हल्ली लोक मुलं विचारतात, तुमच्या क्लासमध्ये पंखे आहेत का नाही, AC आहे का नाही, म्हणजे त्याची किंमत वाढली. विद्यार्थी दशेमध्ये माणसाला कष्ट सहन करण्याची सवय जर लागली तर मग ती विद्या माणसाला कष्ट घडवते. नाही तर हल्ली सगळं लक्झरी लाईफ. पहा, आतापर्यंत लहान मुलांना बूट आणि मोजे घालायला सांगत होते. आता सांगितलेलं एकदम लहानपणी बूट घालू नका, अवयांची खुंटी होऊन जाते. झालं. म्हणजे विज्ञान जे आहे ना, ते अर्ध आंधळ आहे. कारण पुढचं काय होईल त्याला कळत नाही. शोध लावला की लावून मोकळे होता. पहा, आपल्याकडे किती औषधं होते, हे चांगले, त्याच्यावर बॅन आलं की त्याच्याने शरीर खराब होतं. पण आयुर्वेदामध्ये असे औषध आहे की पिढ्यानपिढ्या त्याच्यावर बॅन आलेला नाही, येणारच नाही. कारण ती सिद्ध औषध आहे. आयुर्वेद हा देवकृत आहे, ॲलोपॅथी हे मनुष्यकृत आहे. देऊन पहा, करून पहा. तुमच्या प्रकृतीने मानलं तर ठीक आहे, नाही तर गेलं. एक गोळीने तोंड मोठं होऊन जातं आणि एक गोळीने पोट सपाचट होऊन जातं. म्हणून या जगतामध्ये अनुकूल. मग आता या ॲलोपॅथीचा उपयोग करायचा नाही का करायचा, अति संकटकाळी करायचा आणि मोकळं होऊन जायचं. कारण ती कालाला अनुसरून आहे. म्हणून राजे लोक सत्कर्मामध्ये प्रवृत्त झाले पाहिजे. दिवसेंदिवस राजांनी समाजाला एकत्र आणून समाजाचं ज्ञानवर्धन करायला पाहिजे. ज्ञानवर्धन यज्ञ करा समाजामध्ये. म्हणून पूर्वी काय व्हायचं, गणपती कसे बसले की चांगले व्याख्यान करणारे यायचे. मग व्याख्यान करणारे बंद केले आणि ऑर्केस्ट्रा आणले. ऑर्केस्ट्रा केल्यावर मुलं एकत्र केले, पळून जायला लागले ते. तुम्हाला काय वाटतं की बा एकत्रीकरण केलं म्हणजे जो सुचे नाही. कारण विषय असे आहे की एकत्राने गोंधळ होतो. पण आतापर्यंत तुम्ही दूध फळं खात होते. आता तुम्हाला विज्ञानाने काय झालं, दूध फळे एकत्र खायचे नाही, त्रास होतो. तर तुम्ही खातच होते का नाही, ज्यूस मिळतच होता तुम्हाला सगळ्या ठिकाणी. याचा अर्थच असा आहे की कोणतीही गोष्ट ज्ञानपूर्वक करा. अज्ञानपूर्वक केली तर ती समाजामध्ये घातक होते. मनुष्यानं कालाचं भय ठेवू नये. कारण काल बदलत राहतो. भगवान सांगताय, काल हा बदलत राहतो. परंतु कीर्ती जगामध्ये वाढवावी. कोणाची? ईश्वराची.
देशाची कीर्ती वाढवावी. कीर्ती दिगंबर पूर्वजांची. आपल्याकडे बघा वासुदेव आला की तो विचारतो कोणाच्या नावानं दिलं, तर आपण आजोबा आणि आजी यांचं नाव सांगतो. चांगदेव बाबाच्या नावानं दान केलं पौत्रानं. लक्षात ठेवा, हे असं घडलं पाहिजे. कीर्ती पूर्वजांची करायची. यशवर्ती व्हायचं. बलवान राजांची संख्या वाढली पाहिजे, म्हणजे पृथ्वीवर पीडा होणार नाही. 10 दिशांमध्ये झाडं पाहिजे, म्हणजे खराब वायू होणार नाही. पहा काय सांगितलंय, 10 दिशांमध्ये झाडं पाहिजे, वायू शुद्ध होत. झाडं नसली तर वायू. झाडं ही पृथ्वीचे रोम आहेत, केस आहेत. ते हल्ले म्हणजे पृथ्वीला आनंद होतो. भगवान विष्णू ही पृथ्वी धारण करतात आणि कालांतरानं या पृथ्वीवर निवास करतात. जगताचे आधारभूत ही भूमी आहे. जगाची आधारभूत भूमी आहे. हे सगळं भूमीशी निकट आहे. म्हणून आणि मनुष्याची भूमी कर्मभूमी आहे. आपण इथे कशा करता जन्माला आलो आहे? कर्मा करा करता. मग कर्म 2 प्रकारचं आहे, सत्कर्म आणि असत्कर्म. सत्कर्मानं मनुष्याला शांती मिळते आणि असत्कर्मानं अशांती. पाय छुपे रुस्तम लोक जे असतात, गुन्हे करतात, काही करतात, हे मोकळे राहू शकत नाही. रात्री 1-2च्या पुढे खातात, पितात, मजा करतात, आरोळ्या मारतात, जंगलात राहतात, समाजामध्ये येऊ शकत नाही. कारण त्यांना ते भय असतं आणि भययुक्त जगतात ते, आणि दुसऱ्यांना भय दाखवतात. मग आता या भयाला आपण काही करू शकत नाही, आपण अपुरं पडतो. तर या भयाला दूर करण्याकरता उपाय काय? तर परमात्मा. भयकृत भयनाशना. भयाचा नाश भगवंताच्याच कृपेने होतो. हरिबिन सौजन्य नेणे काही. म्हणून जीवनामध्ये हरीशी सौजन्य ठेवा. आपलं तर असं आहे, जो आपल्याशी सौजन्य करतो सौजन्याची ऐशी तैशी नाटकही आहे आपल्याकडे. म्हणून मनुष्याची ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवर चांगलं कर्म करा. जे जे राक्षस आले, ज्यांनी वाईट कर्म केलं, त्यांचा भगवंताने संहार केला. वाईट कर्माचा. मग आता लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये तुम्ही चांगलं कर्म करा. भेदभाव करू नका. तुम्ही भेदभाव केला की तुमचं घर फुटलं. पहा, मी एकदम वरती जातो आणि एकदम खाली येतो, तुम्हाला लगेच धक्का बसून जातो. टाकलं आपल्यावर जोडपा. भेदभाव केला, अपमानकारक बोलले, तर घरातली संध्याकाळची खिचडीच खराब होऊन जाते. सुनेला जर आपण अपमानकारक बोललो तर संध्याकाळच्या खिचडीमध्ये ते तिखट कुठे तर मीठ कुठे, मग कसं गुपचूप खावं लागतं. म्हणून कोणालाही अपमानकारक करू नका. साहेबाने पट्टेवाल्याला जास्ती त्रास दिला की तो येणार, अरे फिरफिर आहे रे, काय त्याच्या मागे जातो, तो त्याचा प्रचारच करत राहतो. म्हणून त्याला आल्याबरोबर ताणायचं नाही. ठरलेलं असतं, सगळं काम होऊन द्यायचं. म्हणायचं का रे, हा पाहू का तुझ्याकडे, बस एवढंच बोलायचं. आपण काय करतो, तो उशिरा आला की अरे असं काही फटकडतं, तर मग तो नाराज होऊन जातो. बस आपले प्रचारच करत राहतो. घरी गेल्यावर सुद्धा का रे काय काय साहेब काय भडकले आज बाई, तुम्ही काय साहेबाला नेट, बाईला बी सांगून देतो. बाई बी हलक्या कानाची असते, दोंडाची. ती बी घरी आल्यावर साहेबाला बोलते, ए भडका साहेबाच्या घरामध्ये. म्हणून नौकराला बोलताना, पुत्रांना बोलताना, जेवायच्या वेळा बोलू नये, कामाच्या सुरुवातीच्या बोलू, शांत बसल्यावर कान उघाडणी करावी. पहा, घरात कसं बोलावं हे सुद्धा शिकलं पाहिजे, नाही तर आपण कसं तरी बोलतो. आपल्याच मुलाला हरामखोर म्हणतो, लक्ष द्या. आपल्याच मुलाला हरामखोर. आता हरामखोर शब्दाचा कधी विचारच केला नाही. आपल्या बापाने आपल्याला बोलला म्हणून हा सुद्धा आपल्या पोराला बोलतो. सून सुद्धा बघा, एखाद दिवशी मुलांनी त्रास दिला, तुमची खानदानच तशी आहे असं बोलून टाकते. तो सासरा तिकडे संतापतो.
विचार करा बरं. सुशिक्षित मी पाहिलं ना, माझ्याकडे तर आता अशिक्षित लोक कमी देत आहे 72 पासून. सुशिक्षित सुद्धा तसंच. कारण धर्म तत्पर नाही तुम्ही, त्यामुळे तुमची बुद्धी सावधान नाही आहे, बेसावध आहे. काय बोलावं, कसं बोलावं, काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये, याला अनुसंधान नाही. अनुसंधान ठेवा, स्वाभाविक क्षमा ठेवा, सगळ्या गोष्टी विचारात घ्या. दुसऱ्याचा भार कमी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे विचार करा. भूमीवर भार वाढायला नको. झाडांना फळाचा भार झाला तर झाडं तुटून जातात, फांद्यांचा भार झाला तर झाडं तुटून जातात. म्हणून त्यांचा भार कमी करायचा. पण कोणत्या महिन्यात करायचा तर जून जुलै, म्हणजे त्यांना नवीन फांद्या फुटल्या पाहिजे. तुम्ही जर फाल्गुनात झाडं तोडायला लागले होळी करता तर सगळं झाड खराब होतं. म्हणून होळी ही मागून करायला सांगितली आहे. प्रत्येकाच्या घरातून एक गौरी, एक लाकूड, एक गौरी, एक लाकूड, आपण दुसऱ्याचं चोरून घेतो. म्हणजे आपल्याला सण सुद्धा करता येत नाही, आपण चुकीचं करतो. झाडाची कळी तोडायची नाही, फक्त फूल तोडायचं. हा म्हणतो उद्या उलगून राहील. अरे नाही रे, त्याला फुलू दे, त्या झाडाला आनंद होऊ दे. हे संस्कार आहे. म्हणून त्यावेळेस या भूतलावर सन्मार्ग स्थापन करा, राष्ट्राची वृद्धी होईल. पहा कसं शिकवलंय देवाने. सन्मार्ग भले न जाती सन्मार्ग सांडोरी. मनुष्याच्या साऱ्या गोष्टी सत्याच्या आश्रयित आहे, हे विसरू नका. जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहे सत्याच्या आश्रयित आहे. सर्व वर्णामध्ये धर्म तत्पर पाहिजे. ब्राह्मणाने स्वाध्याय वेदाध्ययन आणि सेवेमध्ये संलग्न राहावं. संसारी लोकांनी धर्मपूर्वक वर्तन करावं की ज्याच्या योगानं संसारात सुख राहील. पृथ्वीवर भार वाढणार नाही, पृथ्वीवरचा भार आपोआप कमी होईल. पृथ्वीचा भार कमी करताना राजा लोकांचा आणि सैन्याचा नाश होतो. पहा, म्हणून सहजासहजी युद्ध नको. धर्मभावना आणि राजभावना ह्या सांभाळल्या पाहिजे. पृथ्वीचा भार दूर करण्याकरता मला राजांचा वध करावा लागतो, दैत्यांचा वध करावा लागतो. आता मी मेरू शिखरावर जातो. महाराज जन्मेजयानं विचारलं, महाराज विश्वाचे आत्मा महान तेजस्वी ब्रह्मदेव यांनी आणि जनार्दनांनी आणि ऋषी लोकांनी भगवंताचं हे वचन ऐकलं. भगवान मेरू पर्वता गेल्यानंतर भगवंताची प्रार्थना करण्याकरता सगळे ऋषी लोक मेरू पर्वतावर गेले आणि मेरू पर्वतावर जाऊन आता कृष्ण अवतारा करता तुम्ही परत या असं भगवंताला मेरू पर्वतावर प्रार्थना करणार आहे उद्याच्या विवेचनात. हरे राम 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 हरे. पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. विष्णुमणे रमे तुझ लागुन. चार पर्वाचा महिमा कथिला. आता द्वादशी पर्वाचा महिमा सांगतो ऐक समग्र. चार पर्व सांगितले, वैधृती, व्यतिपात, द्वादशी आणि पौर्णिमा. सकळ पर्वा माझी उत्तम, परम नाही द्वादशी समान. लाभते नेम पुण्यकारक, गंगादी तीर्थ असती अनेक. परी षोडश अंश देख, सामर्थ्य नसे त्याजी. या द्वादशी हे विष्णू पर्व आहे. जोपर्यंत द्वादशी पर्व आगमन झाले नाही, जरी द्वादशी एकदा भेटे, सगळे तीर्थ वसती तेथे. म्हणून सगळे विघ्न पळती, 12 वाटे द्वादशीचा महिमा ऐक. हे लक्ष्मी, तू आता द्वादशी माझी जी तिथे त्याचा महिमा ऐक. तपव्रत संपूर्ण असतीचे पुढे, एकादशी हरिदिनी भावे करोनी उपोषण. द्वादशी द्यावे पिंडदान, धात्रीमुळी जो. कोणतेही श्राद्ध द्वादशीच्या दिवशी आवळीच्या झाडाजवळ करावं.
आता बघा, हे विज्ञान इतकं काही काही चांगलं आहे. आवळीचं झाड आपल्याला एका कुंडीत घरी लावून ठेवता येत, किंवा आवळीची पानं तोडून आणावे आणि त्याच्यासमोर पिंडदान करावं. नाना तीर्थे स्नान सकळ यज्ञ संपादिले, गया वर्जन सारिले ते पुण्य, तरी द्वादशी हरीचा दिवस, येथे जेणे ठेवली आस, ते सकळ ब्रह्मांड विशेष धन्य निर्धारी. म्हणून द्वादशीच्या दिवशी श्राद्ध करावं. द्वादशी दिनी विप्रा लागून, तुळशी पत्र मिश्रितान्न, देता माशीचे चरण समान, मेरू समान होय. माशीच्या पायाला लागेल एवढं दान दिलं तरी पुण्य लागतं. आता हे काय आहे तर द्वादशी तीर्थाची महती सांगितली आहे. नाही तर एक तांदळाचा दाणा घेऊन येईल आणि कोणीतरी म्हणेल घ्या दान, पण चांगला ब्राह्मण असेल ना तो घेऊन टाकेल, त्याला माहिती आहे आज द्वादशी आहे. आज दान देणाऱ्यालाही पुण्य आणि दान घेणाऱ्यालाही महापुण्य. कारण कोणाच्या नावाने येत आहे दान? देवाच्या नावाने. पितरांच्या दानामध्ये तरी दोष येईल, लक्ष्मीच्या दानामध्ये दोष येईल. लक्ष्मीच्या मागे 16 दोष आहे, पण देव निर्दोष आहे. आता ज्याची ऐपत असेल, काही लोकांची ऐपत असते पण त्यांच्या मनात देणं नसतं, पण तो देतो तेवढं समाधान मानावं. तो देव देतोय ना आपल्याला तो धान्य देत नाही, तूप देत नाही. द्वादशी दिनी क्षेत्र तीर्थक्षेत्री धन्यक्षय, नानारूढे वाण स्वर्गी, अनुदिन भूदान, शतकोटी वैकुंठदान, वस्त्रदान. हे सगळे जे दान आहे, या दानाचं फळ शुद्ध कपिला धेनूचे दान. द्वादशीच्या दिवशी चांगली कपिला गाय दान दिली. धेनू संख्या रोम पितृगुण उदाती उद्धरुणी, द्वादशीशी विद्यादान. द्वादशीच्या दिवशी विद्यादान करावं. तो स्वदा होई स्वर्गवास, पुनश्च नयी भूमिसी. द्वादशी प्रतिमासी पुण्यराशी असोनी, त्यापेक्षा अधिक मासी विशेष. तशी द्वादशी प्रत्येक महिन्याला 2, पण अधिक मासात. द्वादशीच्या दिवशी धन वस्त्र पादुका दे ब्राह्मणासी, मी ऋषिकेशी प्रसन्न होतो. वस्त्र, पायातल्या चपला, आनंद. अधिक मासी कृष्ण द्वादशी, रम्य पादुका दे विप्रासी, तो पुण्यात्मा यमदूतासी न घाबरे. ब्राह्मणाला जर पादत्राण दिलं तर त्याला यम घाबरतो म्हणे. रत्नखचित सुवर्ण पादुका, किंवा नाही पादुका द्यायच्या असेल तर आपल्या घरी सद्गुरूच्या पादुका असतात, त्याची पूजा करावी, त्याच्यावर मस्तक ठेवावं. पहा किती सोपं सांगितलं. आता माझ्याकडे असे बरेच लोक येतात जे शेगावला कायम जातात. आता शेगावला असं आहे की जो जास्त देणगी देतो त्याला चांदीच्या पादुका देऊन टाकतात. आता बऱ्याच लोकांकडे पुष्कळ चांदीच्या पादुका झाल्या. मग ते मला विचारायला येतात, दादा आता या बाकीच्या पादुकांचं काय करू? म्हटलं मग एक पादुका मुलीला देऊन टाक. म्हणे मुलगी तर नाठाळ आहे, मग तिने कधी फेकून दिल्या तर मग तिचं वाईट होईल. म्हटलं सोन्याला द्या, सून तिच्यापेक्षा नाठाळ आहे. म्हटलं पादुका दान कर. एवढ्या चांदीच्या दादा हे मग आता काय सांगू? मग का तोरड्या करायला लावू तुला, का पायातले बेले करायला लावू पादुकेचे? हे असं झालं आहे. म्हणून देवाचे चिन्ह जे आहे ना ते या मनुष्यांना दान भेट देऊ नये, कारण यांना त्याची किंमत नसते. सगळे साहेब रिटायर होता, गावातले लोक म्हणतात साहेबांना तुकारामाचा गाधा. तो बुवा साहेब आणतो तुकारामाचा गाधा, रामापुढे ठेवतो आणि गुच्चूप पळून जातो. एकनाथी भागवत रामापुढे ठेवलं की चालला तो साहेब, कारण ते कधीच चांगला वागलेला नसतो. तो काय करेल गाठ्याला आणि याला. ते यांना तुम्ही शालच द्यायची, रिकाम्या भानगडी द्यायची नाही. भले एक नवीन डिझाईनचा मटका देऊन टाका हॉलमध्ये ठेवायला. पहा हल्ली मटके ठेवता लोक. मी 2-4 लोकांच्या घरी या मटक्यात काय म्हणे काही नाही शोधा. अरे रिकामं ठेवू नको ना. हां म्हणे दादा तो मटका आल्यापासून आमच्या घरात चणचणत भाजते, मग त्याच्यात काही भर. मग काय भरू? म्हटलं साखर भरली तर मुंग्या होतील, धान्य भरलं तर किड्या होईल. मग आता काय भरतो? तर रोज एक रामनामाचा कागद लिहित जाईन त्या मडक्यात टाकत जाय. रोज रामनामाचा कागद लिहित जाईन त्या मडक्यात टाका. एक मडका भरला काय करू? म्हटलं काशीला टाकून. कारण तुम्ही धान्य भरलं तर किडे होतील, साखर पाणी भरलं तर घरी टपकल, बाई म्हणाल मी पडेल.
कारण सगळ्यांना जऱ्या राम नाम टाकायला लावलं मी त्याच्यात त्याला, आणि जसं जसं रामनाम टाकायला लावलं तसं ते एकदम खुश. म्हणजे दादा काय सोपा उपाय सांगितला तुम्ही. म्हटलं आहो आता सगळ्या ऑनलाईन लोकांनाही सांगून टाकतो म्हटलं. मुखी नाम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टदारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शक्त कामा समारी, धन्य तो जगी मारुती ब्रह्मचारी. ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे त्याला काय कमी आहे. जहाँ राम है वहाँ काम नहीं, और जहाँ राम है वहाँ काम नहीं, आणि जहाँ काम है वहाँ राम नहीं. म्हणून अशा पादुका द्याव्या. द्वादशी दीन देता पादुका, वैकुंठी राये जाण तत्वता, सकळ रसा माझी सार भोग घृत द्यावे भोजनार्थ. म्हणून मी काय सांगितलंय, जास्ती पापड करण्यापेक्षा साखर तांदूळ आणि तूप या 3 गोष्टी देऊन टाका. कारण रसा माझी रस साखरही आहे आणि घृतही आहे आणि तांदूळ देवान नाही. अतिउत्तम दान अधिक मासी द्वादशी देता घृतदान, शतविधी द्वादशी दिनी कर्तव्य होय. द्वादशी शतभार घृत जे देता ब्राह्मणापद, ते सत्य सत्य सांगतो. इंदिरे द्वादशी वित्त साध्य न होता, घृतदान किये जे मागी पुंसवन 1000, घृतदान देता साचार, धेनुदान घडत असे. घृतदान देई विप्रासी द्वादशी दिनी नित्य, अन्न छत्र चालवी तो सदा. अधिक मासी 12चे दिवशी विशेष पुण्य जाणबा, ऐसा घृतदानाचा महिमा सांगितला पुरुषोत्तमा. द्वादशी दिनी श्रेष्ठ तिथी नाही जाण, द्वादशी करिता अन्नदान, शतपूर्वज नकर उद्धती. वैशाखात उदेकदान, दान पुण्य पौषा माझी फलदान, काष्टदान पुण्यफल दान बाणबा. अन्नदान सर्वदा अमावस्या व्यतिपात लक्ष एकत्र करोनी, तरी द्वादशीचे पुण्य न होय. हे व्यतिपात वैद्रुती एकत्र केले आणि द्वादशीचं पुण्य एकत्र केलं तर द्वादशीचं पुण्य विशेष आहे म्हणे. द्वादशी व्रत आंबिरस तरला, सकळ वरिष्ठ झाला दुर्वासाचा गर्भ गेला. राजा आंबिरसानं द्वादशीचं व्रत केलं. अधिक मासी द्वादशी वस्त्र घृतदान देता, धन्य पावे. स्नानादी कर्माचरोनी द्वादशी व्रत करावे, सत्पात्रासी दान द्यावे. आता दान कोणाला द्यावं ते सांगितलं. जो ज्याच्या घरात पुत्रवंश नाही अशाला ते दान देऊ नये. म्हणून सत्पात्रासी द्यावे दान. द्वादशी कर्पूलयुक्त तांबूल ब्राह्मणासी द्यावा दान, विडा द्यावा आणि तांबूल द्यावा. जगी द्वादशी पुण्यक्षेत्र, द्वादशी हे पुण्यक्षेत्र आहे, कुठेही करा. दुःख दारिद्र्य जाती. शुक्ल अथवा कृष्ण द्वादशी समता लोका माझी द्वादशी विशेष, अन्नदान त्यात विशेष म्हणून पूजावा. अधिक मासी द्वादशाच्या ठाई विप्रासी दान देता काही फलप्राप्त होय. म्हणून मीठ जरी दिलं तरी पुण्य प्राप्त होणं. द्वादशीच्या दानाविषयी जनास काही नसेल शक्ती, तरी तुळशीपत्र दान करावे. पा अगदी सोपं. मंदिरातली तोडायची, घरून पण आणायची नाही. तुळशी घरून पण आणायची नाही, मंदिरातलीच तोडायची. ऐशी भगवत प्रिया तुळशी द्यावी ब्राह्मणा हस्तवी. जो ब्राह्मण आनंदे घेई तुळशीपत्र दान, तो घेणारा सुद्धा आनंद आला पाहिजे की हा तुळशीपत्र देतोय, पान देत नाही. आणि असा ब्राह्मण शोधावा. अधिक महात्म्यसार बृहन्नारदी पद्माधार, सज्जन श्रोते ऐकती चतुर एकविंशोऽध्याय. असा 19वा अध्याय तुमच्या पानात टाकला. आता तुम्हाला जसा गोड वाटेल तसा भक्षण करा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. योगे 28 विटेवर येऊ भावा, मांगे रुक्माये दिशदेय शोभा. पुंडलिका भेटे परब्रह्मा लेखा, चरणी वाहे विमा बुद्धरी जगा.
जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव तुळशी माळा गळा करठे कटी कासे पीतांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर निष्ठेचा भेटे गरुडा हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो साधू जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती दर्शन वेळा मात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओवाळ जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुला गाय श्री अनंता मधुसूदना जगद्व्यापका जनार्दना सकळ देवादिदेवा महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापदे भवतारका धरित्याक्षिती अगाये सगुणाचे निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणे हे जी करीत से विणवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव संध्याकाळी 7 वाजता.